झी 24 तास एक पाऊल पुढे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाही मार्ग रुंदीकरणाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। मागील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर रुंदीकरणाचा विचार गेल्या 10 वर्षांपासून सुरू होता, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे त्याला मुहूर्त लागत नव्हता। अखेर स्थायी समितीने धाडस दाखवलं असलं तरी रुंदीकरणापेक्षा नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न डोकेदुखीचा ठरणार आहे। कुंभमेळा आणि वाद हे समीकरणच बनलंय। याही कुंभमेळ्यात हा वाद नियोजन बैठकीपासून दिसून येतोय। यावेळेचा वादाचा आणि कळीचा मुद्दा ठरलाय तो शाही मार्गाचा। मागच्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले। त्याला तात्कालिक कारणं शोधली जात असली तरी अरुंद रस्ते, वाढतं अतिक्रमण हेच महत्त्वाचं कारण होतं, असा पोलीस दलासह शासनाचा इतर खात्यांचा अहवाल आहे। त्यामुळे तेव्हापासून शाही मार्गाचे रुंदीकरण करणं किंवा शाही मार्ग बदलण्याचा विचार सुरू केला। मात्र नवा शाही मार्ग बांधण्यात आल्यानंतर साधूंनी याला नापसंती दर्शवली। पण जुन्या मार्गावरून स्थानिकांना हटवणं हे कुठल्याच लोकप्रतिनिधीला परवडणार नव्हतं। अखेर स्थायी समितीनं शाही मार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। म्हणजे शाही मार्ग म्हणजे आपल्या आईस फॅक्टरीपासून तुमच्या पंचमुखी जो हनुमान आहे त्या हनुमानाच्या मंदिरापर्यंत आणि तिथून पुढे तुमचा नाग चौक या परिसरात एवढं भूसंपादनाच्या बाबतीत या लोकांना नोटिसा बजावतील आणि ते संपादित करणं गरजेचं आहे। स्थायीच्या निर्णयामुळे पंचवटीतील अनेक मार्गांचं रुंदीकरण होणार आहे। पंचमुखी हनुमान मंदिर ते मुंबई आग्रा रोडपर्यंतचा रस्ता 12 मीटर रुंद करण्यासाठी भूसंपादन करणं, सरदार चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजापर्यंत रस्ता 9 मीटर करणं, काळाराम मंदिर नागचौक मार्गे काट्या मारुती मंदिरापर्यंत 15 मीटर रस्ता करणं, मालवीय चौक ते रामकुंड पर्यंतचा रस्ता रुंद करणं, या प्रस्तावांना स्थायीनं मंजुरी दिली आहे। मात्र स्थायीच्या निर्णयामुळे हजारो कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालाय। यामुळे साधू आणि लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर आले। छगनरावजी भुजबळ साहेब यांना विनंती करून सिंहस्थ कुंभमेळ्याचं जे कामाचं भूमिपूजन आहे हे तातडीने घेऊन प्रशासकीय कामांना जो विलंब होतोय तो भूमिपूजन करून तातडीने आरंभ करावा अशी विनंती केली आहे। 100 ते 150 कुटुंब हे रस्त्यावर येणार आहे, तर त्यासाठी एक सहानुभूतीपूर्वक म्हणून विचार करून त्या लोकांना महापालिकेच्या माध्यमातून घरकुल म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जर त्यांचं पुनर्वसन केलं तर हा रस्ता नक्की मोकळा होईल। रस्ते घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे यावर तोडगा कसा काढणार हाच मोठा प्रश्न आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।